तर बघा 2024 मधनं फास्ट फॉरवर्ड करून आता 28 जुलै 2025 मध्ये आलोय। कारणही तसे आहे, आज श्रावणी सोमवार आहे आणि श्रावणातील सोमवार आणि महादेव यांचं काय नातं हे मला वेगळ्या प्रकारे काही एक्सप्लेन करून सांगायची गरज नाही। त्याचबरोबर गणेशाचं आणि महादेवाचं नातं काय त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असेल। तर एकंदरीत गणेशोत्सव, गणराय आणि महादेव यांचं नातं सांगायचं असेल तर महादेवांबद्दलचे इंटरेस्टिंग फॅक्ट्स तुम्हाला जाणून घ्यावेच लागतील। त्यासाठी काही व्हिडिओज आहेत, हे व्हिडिओज पाहू आणि त्यानंतर परत एकदा 2024 मध्ये जाऊन त्यावेळेच्या स्टोरी। नमस्कार, मी साटम। आज एक इंटरेस्टिंग एपिसोड आहे मुंबईचा गणेशोत्सव या सिरीज मधील, कारण आज श्रावण सोमवार आहे आणि मी कावड यात्रा करतोय। तर त्याआधी तुम्हाला ना बाबुलनाथ महाराजांचं दर्शन घडवतो, कळस दर्शन म्हणा ना। वर इथे ना होर्डिंगच्या वर ना 2 झेंडे लावलेले आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा। आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे, एकावर एक झेंडा लावलेला आहे, दोन्ही पक्ष कदाचित एकत्र येतील अशा प्रकारची गोष्ट आहे। पण अशा वेळेला कोण मोठा भाऊ छोटा भाऊ ह्या वादामधनं परत एकदा ही जोडगोळी फुटली नाही पाहिजे असं मला तरी वाटतं। कळस तर काय दिसत नाही, पण हे मुख्य प्रवेशद्वार आहे बाबुलनाथ महाराजांचं। तर बाबुलनाथ महाराज की जय, हर हर महादेव, बोल बम बोले। तर तुम्ही असं पण म्हणाल, इतका जवळ आला होता आणि दर्शन का नाही घेतलं, तर आपल्याला दुसऱ्या शिवालयामध्ये जायचंय। तर आजचा विषय कावड यात्रा। बघा, आता मी बाणगंगेजवळ चाललोय, तिथे वाळुकेश्वर किंवा वाळकेश्वरांचं मंदिर आहे, तुम्हाला माहिती असेल। तर बघा, आज मला खूप जास्त आनंद वाटतो, कारण सृष्टीच्या निर्मितीची जी एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे ना, मी तुमच्याबरोबर आजच्या आपल्या सिरीजच्या या एपिसोडमध्ये शेअर करणार आहे। तुम्हाला समुद्र मंथनाबद्दल माहिती असेलच। आपल्या मुख्य विषयाकडे वळण्याआधी थोडंसं बाणगंगेबद्दलचे फॅक्ट्स रिवाइज करूया। तर हा असा बाणगंगेचा परिसर आहे। तर बघा, बाणगंगेबद्दलची इंटरेस्टिंग गोष्ट अशी म्हटली जाते की बाणगंगेच्या इथेच प्रभू रामचंद्रांनी बाण मारून इथला हा जो झरा आहे ना तो मोकळा केला आणि त्यामधनं बाणगंगेची निर्मिती झाली। आणि त्याचमुळे ह्या परिसराला किंवा हा जो झरा किंवा हे जे तळ आहे ना ह्याला बाणगंगा असं म्हटलं जातं। आणि तुम्हाला माहिती असेल, हिंदू धर्मातील मान्यतेप्रमाणे जिथे पाण्याचं स्थळ असतं तिथे दशक्रिया विधी पार पाडली जाते। तर बघा, एकंदरीत असा पुराणांमध्ये उल्लेख आहे की प्रभू रामचंद्रांनी इथे बाण मारून इथला झरा मोकळा केला आणि त्यानंतर इथे बाणगंगेची निर्मिती झाली। म्हणजे गंगेच्या काठी प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांचे म्हणजेच कोणाचे तर राजा दशरथांच्या दशक्रिया पार पाडल्या। त्याचमुळे इथे बनारसचे जे घाट आहेत जिथे दशक्रिया विधी पार पडते ना, तशाच प्रकारची मान्यता आहे की इथे सुद्धा दशक्रिया विधी पार पाडल्या जातात। आणि तुम्हाला आता मी दाखवलं असेल त्याबद्दलचं। पाऊस येतोय बहुतेक, तर जरा आटपायला लागेल आपल्याला गोष्टी। पाऊस आलाच शेवटी। बाकी आता स्टोरी आहे ना टू बी कंटिन्यूड। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, टिळक महाराजांचा विजय असो।